हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजच्या या व्हिडिओमध्ये बघा, मी अशा काही गोष्टी तुम्हाला कोजागिरीच्या पहिल्या आणायच्या आहेत, ज्या लक्ष्मीकारक आहेत, लक्ष्मीप्रिय आहेत आणि ज्या आपल्या घरामध्ये असायला हव्यात। त्याने सुख समृद्धी ऐश्वर्य हे सगळं आपल्याला प्राप्त होतं, तर स्थिरता येते लक्ष्मीमध्ये। तर त्या गोष्टी तुम्हाला वस्तू आणायच्या आहेत, त्या काय आहेत मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। तर आज सगळ्यात पहिलं बघा, दसऱ्याची पूजा सगळ्यांनी केली असेल। त्याच्यामध्ये आपल्या घराची वाहनांची वगैरे स्वच्छता असेल, त्याची पूजा वगैरे, त्याला झेंडूच्या माळा वगैरे घातल्या असतील। काही बऱ्याचशा जणांनी नवीन खरेदी केली असेल, कारण हा 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो। सोन्याची खरेदी बऱ्याचशा जणांनी केली असेल, त्यानंतर शिवोल्लंघन केलं असेल, सरस्वती पूजन, शस्त्रपूजन वगैरे पण केलं असेल, तर अशा बऱ्याचशा सेवा केलेल्या आहेत। तर आता बघा, गणपती झाले, नवरात्र झाले, दसरा झाला आणि आता आपल्याला जी आतुरता लागली आहे ती दिवाळीची, कारण खूप छान हा सण, आवडता सण असतो बऱ्याचशा जणांचा। पण त्याच्यामध्ये पण पहिलं येतं दसऱ्यानंतर जी आहे कोजागिरी पौर्णिमा। कोजागिरी पौर्णिमा ही सगळ्यात मोठी पौर्णिमा आहे सगळ्या पौर्णिमांमध्ये, कारण ह्या दिवशी माता लक्ष्मीचा जन्मदिवस मानला जातो। समुद्र मंथनातून माता लक्ष्मी प्रकट झालेली होती या दिवशी, त्यामुळे माता लक्ष्मीचा जन्मदिवस मानला जातो। त्याचसाठी माता लक्ष्मीला आवडणारे काही वस्तू वगैरे, यंत्र वगैरे आपल्याला आणायचे आहेत या दिवसाचे पहिलं, आणि त्याची पूजा कोजागिरीच्या दिवशी करायची आहे। तर त्या काय वस्तू आहेत मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर सगळ्यात पहिली जी वस्तू, यंत्र किंवा काय आहे, फोटो असेल, तर ते आहे माता लक्ष्मी आणि विष्णू भगवानांचा फोटो किंवा मूर्ती। इथे साईडला तुम्हाला स्क्रीनवर फ्लॅश होत असेल। तर माता लक्ष्मीने भगवान विष्णूंची फोटो किंवा मूर्ती आपण बऱ्याच वेळा पाहिली असेल, अशी की माता लक्ष्मी आपल्या विष्णू भगवानांचे पाय दाबते, कारण जिथे विष्णू भगवान आहेत, विष्णू भगवानांची पूजा केली जाते, तिथून माता लक्ष्मी कधीच काढता पाय घेत नाही। तिथे माता लक्ष्मी अखंड स्थिर राहते का, त्यामुळे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी सहित हा फोटो किंवा मूर्ती आपल्या घरामध्ये, आपल्या देवघरामध्ये असायलाच हवी। भले तुमच्या देवघरामध्ये ठेवायला जागा नसेल पुरेशी, तर तुम्ही आणू शकता। त्याची पूजा वगैरे जेव्हा लागेल तेव्हा करायची, आणि व्यवस्थित आपल्याला एका ठिकाणी देवाऱ्यामध्ये वगैरे, सेफ ठिकाणी, जिथे आपला हात वगैरे लागणार नाही, तिथे ठेवायची आहे। परत जर तुमच्या देवाऱ्यामध्ये जागा नसेल, जागा असेल देवाऱ्यामध्ये, तर खूपच छान, देवाऱ्यामध्ये तुम्ही याची स्थापना नक्कीच करू शकता कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी, कारण सगळ्यात मोठी पौर्णिमा आहे, लक्ष्मीचा जन्मदिवस आहे। त्यासाठी तुम्ही ही मूर्ती आणायलाच हवी। माता लक्ष्मी आपल्या विष्णू भगवानांचे पाय दाबतानाची मूर्ती किंवा फोटो आणू शकता। त्यानंतर दुसरी जी गोष्ट आहे ते आहे कमळगट्ट्याची माळ, कारण कमळगट्ट्याची माळ आपल्याला माहिती आहे जिवंत लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं कमळगट्ट्याचे बी म्हणजे। त्यासाठी कमळगट्ट्याची माळ आपल्या घरामध्ये असायलाच हवी। आपण जे काही मंत्रस्तोत्र बोलत असतो, विष्णू भगवानांचे असू दे किंवा माता लक्ष्मीचे स्तोत्र मंत्र म्हणत असतो, तर ही माळ हातात घेऊन आपण मंत्र बोलायचे आहे, ते जास्ती प्रभावी असतात। त्याची जी पॉझिटिव्हिटी आहे त्या माळेची, ती आपल्याकडे येत असते, त्यामुळे ही कमळगट्ट्याची माळ आपल्याकडे असायला हवी। त्यानंतर तिसरी जी यंत्र आहे ते आहे श्रीयंत्र। तर श्रीयंत्र जर कोणाच्या घरामध्ये नसेल, तर आवर्जून तुम्ही कोजागिरीच्या पहिलं श्रीयंत्र घरी घेऊन या आणि त्याची स्थापना नक्कीच करा तुमच्या घरामध्ये, कारण श्रीयंत्र आपल्या घरामध्ये असणं खूप महत्त्वाचं आहे। श्रीयंत्र लक्ष्मीला खूप आवडतं, लक्ष्मीचं आसन मानलं जातं, लक्ष्मीला खूप प्रिय आहे श्रीयंत्र। त्यामुळे श्रीयंत्र तुम्ही तुमच्या घरामध्ये, देवाऱ्यामध्ये स्थापित करायलाच हवं, कारण नियमित श्रीयंत्रावर कुंकुमार्चन केल्याने आपल्या बऱ्याचशा पैशाच्या ज्या शंका आहेत, पैशाचे जे प्रॉब्लेम आहेत ते सुटत असतात। माझा स्वतःचा हा अनुभव आहे, त्यामुळे मी तुम्हाला सांगते, श्रीयंत्र जर तुमच्या घरामध्ये नसेल, तर तुम्ही नक्कीच आवर्जून येत्या पौर्णिमेचे पहिलं घेऊन या आणि त्याची स्थापना कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी करा। आणि पौर्णिमेच्या बाकी काही पूजा आहेत, त्या पण मी तुम्हाला येत्या माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करणारच आहे। तर आतापुरतं हे कोजागिरी पौर्णिमेच्या पहिलं तुम्हाला काय आणायचं आहे, पूर्वतयारी काय करायची आहे, ते मी सांगितलेलं आहे। तर आतापुरता हा व्हिडिओ मी इथेच थांबवते। पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।